नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कटाची आमटी करतोय। पुरण काढल्यानंतर उरलेल्या पाण्यातून बनवली जाणारी ही आमटी आंबट गोड तिखट चवीची असते। चला तर मग पाहूया कटाची आमटी कशी करायची। शिजलेली पुरणाची डाळ अशी गाळून घ्यायची। पाहू शकता आपली डाळ सुद्धा छान शिजलेली आहे। आता या गाळलेल्या पाण्यात शिजलेली डाळ थोडीशी ॲड करायची। जास्त नाही, अगदी चमचाभर डाळ घालायची। बरं, पुरण करून झाल्यावर उरलेला पुरणाचा हा जाडसर चाळ तोही यामध्ये ॲड करायचा। आपण जाडसर पुरण यामध्ये ॲड केला आहे, त्यामुळे यामध्ये आता गूळ घालायची गरज नाही। कटाची आमटी करण्यासाठी पुरणाचं पाणी तयार आहे। आता पाहूया आमटीचा मसाला करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। आपण असे सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेतले आहेत। तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता किंवा ओलं आणि सुकं असं मिक्स करूनही खोबरं वापरू शकता। जितकं खोबरं त्याहून थोडं जास्त पातळ चिरलेला कांदा, आपण मीडियम साईजचा कांदा घेतला आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, त्याचबरोबर धुवून सोलून बारीक चिरलेलं अद्रक, चमचाभर जिरं आणि त्याचबरोबर चमचाभर बडीशेप, 1.5 चमचाभर धणे, दालचिनीचे 2 तुकडे, 4 काळी मिरी आणि 2 लवंग। आता आपण घेतलेलं हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं। सर्वात आधी खोबरं घालायचं आणि खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झाल्यावर ते काढायचं आणि कांदा घालायचा। कांदा देखील आपल्याला छान मऊ असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा घातल्यावर यामध्ये 1 चमचा ते 2 चमचाभर तेल घालायचं आणि या तेलामध्ये कांदा छान परतून घ्यायचा। कांदा बऱ्यापैकी भाजून झाल्यावर कांदा असा बाजूला करायचा आणि मधोमध थोडंसं तेल घालायचं आणि आता यामध्ये सोललेल्या लसूणच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर बारीक चिरलेलं अद्रकचे तुकडे घालायचे आणि ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यामुळे अद्रक आणि लसूण सुद्धा छान भाजली जाते आणि थोडीशी मऊ होते। आता हे सर्व साहित्य भाजून झाल्यावर आपण घेतलेले गरम मसाले सुद्धा थोडेसे गरम करून घेणार आहोत। त्यासाठी आपण घेतलेली काळी मिरी, लवंग, दालचिनी, धणे, चमचाभर घेतलेलं जिरं आणि बडीशेपही घालायची आणि खसखस घालायची। मगाशी आपण साहित्यामध्ये खसखस घेतली नव्हती। आता हे घेतलेलं सर्व साहित्य थोडंसं गरम करून घ्यायचं। बरं, तुमच्याकडे जर हे सर्व साहित्य नसेल तर काय करायचं, फक्त कांदा, लसूण, अद्रक आणि खोबरं भाजून घ्यायचं। जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल तर ती यामध्ये घालायची। स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता मात्र गॅस बंद करायचा आणि आपण हे भाजलेलं गरम केलेलं सर्व साहित्य ताटामध्ये काढून घ्यायचं। तुम्हाला जर कटाची आमटी थोडी घट्ट खायला आवडत असेल तर तुम्ही वाटण्यासाठी लागणारं साहित्य थोडं वाढवू शकता। आता हे भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि छान बारीक करून घ्यायचं। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर उत्तमच। त्या पाट्या वरवंट्यावर वाटलेल्या या मसाल्याची चव अप्रतिम लागते। पाहू शकता आपण मात्र हे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आमटीला फोडणी देण्यासाठी एक भांडं गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं। आता कटाची आमटी म्हटलं की थोडंसं तेल जास्तच लागतं। हो, मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। सर्वात आधी चमचाभर मोहरी घ्यायची, ती तेलामध्ये घालायची। मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये एक तेजपत्ता घालायचा। तुमच्याकडे जर तेजपत्ता नसेल तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता। आता मात्र आवर्जून गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये हळद घालायची। त्याचबरोबर आवडीनुसार लागेल तितकं तिखट घालायचं। सर्व गरम मसाले आपण मसाल्यामध्येच भाजून घेतले आहेत, त्यामुळे हळद आणि तिखट तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमी केल्यामुळे आपले मसाले करपत नाहीत। आता यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण घालायचं। घातलेलं वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि यामध्ये पुरणाचं पाणी घालायचं। पुरणाचं पाणी घातल्यावर हे सर्व साहित्य व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं। बरं, तुम्हाला जर ही आमटी आंबट गोड तिखट खायला आवडत असेल तर यामध्ये आवर्जून थोडीशी चिंच घालायची।
चिंच नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. मला मात्र ही आमटी तिखट गोड खायला आवडते, त्यामुळे आपण यामध्ये चिंच किंवा आमचूर पावडर घातलेली नाही. आता आमटीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्यावर 1 ते 2 उकळीतच आपली कटाची आमटी करून तयार. कटाची आमटी म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पुरणपोळीबरोबर खास खाल्ली जाणारी आमटी. गुढीपाडवा, होळी किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही सणाला किंवा आनंदाच्या क्षणाला अगदी परफेक्ट रेसिपी म्हणजे कटाची आमटी. आमटीला उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. घातलेली कोथिंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. या कोथिंबीरीचा देखील फ्लेवर या आमटीला अप्रतिम येतो. अशी कटाची आमटी पुरणपोळी सोबत काय साध्या भाताबरोबर सुद्धा छान लागते. तुम्ही सुद्धा कटाची आमटी करता का? करत असाल तर याच पद्धतीने करता का? किंवा तुमची कटाची आमटी करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर तुमची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा. प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा.